नमस्कार. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. कसे सगळे? आणि माझा आज व्हिडिओ नका जरासा स्किप करू नका, महत्वाची माहिती आहे. आणि माझा व्हिडिओ सगळा पहा, कृपा करून माझा व्हिडिओ पूर्ण पहा. मी तुम्हाला म्हणत ना, मला मानाला गॅप आला, बेल्ट लागला. तेव्हा काही बेल्ट लागला मला मानाला. काल एक्सरे काढले, एक्सरा तुम्हाला दाखवते. माझ्या मानेत 7 गॅप येतं, 7 गॅप. फक्त आणि फक्त मी टेलर काम करते ना, म्हणूनच हे पहा. हे माझ्या मानेचे एक्सरा दाखवते तुम्हाला. हे पहा मैत्रिणींनो, दिसेल का तुम्हाला? हे पहा, मला इथं गॅप आहे, हे गॅप आहे ना, इथे गॅप आहे, हे 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 टोटल मला 7 गॅप आलेत पाठीमध्ये. हे पूर्ण नाही का, हे टोटल 7 गॅप आहेत मला. हे 2 मेन आहेत, हे 2 मोठाले आहेत गॅप, हे गॅप आणि हे गॅप मोठाले आहेत गॅप मला. आणि हे छोटे छोटे दिसत का, हे तुम्हाला कॅमेरा समोर दाखवते. हे टोटल 7 गॅप आहेत मला. डॉक्टरनं मला कपडे शिवायचे सांगितले नाहीत. लय त्रास व्हायला मला इथं. हे पहा माझा एक्सरा पहा, काल आणला मी. तर जे माझे यूट्यूब फॅमिली टेलर आहेत का, त्याला कळकळची विनंती आहे, कपडे शिवा, पण कमी प्रमाणात शिवा. मी 17 वर्ष झाले कपडे शिवायले. माझं चक्क कामातून गेले, चक्क कामातून गेले. मला हे तुम्हाला नका हे संदेश पोहोचायचा होता तुमच्यापर्यंत, की मेहरबानी करून कपडे कमी शिवा, खूप कमी शिवा. मला एवढा त्रास व्हायला नाही, हे खूप त्रास व्हायला मला याचा. हे पहा, हे तुम्हाला दाखवते मी. मला भयानक त्रास, मला हातवर घेतात नाही असा. माझ्या एका उजव्या साईडला पूर्ण 7 गॅप येतं, पूर्ण 7 गॅप येतं. मला तुम्हाला दाखवायचं नव्हतं, पण दाखवायला मी, कारण की नाही, माझ्या अनेक टेलर बहिणी येतात, मैत्रिणी येतात, अशा कपडे शिवतात. नाईलाजानं आपल्याला शिवावं लागतात कपडे. पर्याय नव्हता मला. 17 वर्ष मी कपडे शिवले, मला पर्याय नव्हता कपडे शिवाय. आणि आता माझं काम बंद झालंय. मला एवढं दुःख, माझ्या एवढं मोठं संकट आले की माझं टेलर काम बंद करायचं सांगितले डॉक्टरने. टेलर काम बंद करून मी काय खाऊ? मला बोलता नाही, बेल्ट लावल्यामुळे बरं का, माफ करा. ठळक बोलता येत नाही, मला ऐकू आले का नाही तुम्हाला काय माहिती, पण समजून घ्या. माझा हेच उद्देश आहे तुम्हाला सांगण्याचा, की मजबुरी ही राहते आपल्याला, मजबुरीनं आपण कपडे शिवतो. पण माझ्या टेलर मैत्रिणीनं तुमच्या पाया पडून विनंती आहे की कमी कपडे शिवा बरं का, कमी कपडे शिवा, एवढे शिवू नका. काय करावं आता, इलाज नाही. ना इलाजामुळं मला कपडे शिवावे लागले. आणि आता माझं टेलर काम बंद झालं, मी काय करू? माझ्या पुढे खूप मोठं संकट आलेलं आहे, खूप मोठं संकट आले. मला तुमच्या सहकार्याची खूप खूप गरज आहे. मला नाही का कोणतं सहकार्य करू नका, मला काय म्हणत नाही, पण मला नाही का लाईक शेअर कमेंट करत जा बरं का. माझे व्हिडिओ पूर्ण पाहत जा, आणि नुसता पाहू नका, सरकू पाहू नका, पूर्ण पाहत जा. आणि कमेंट करा, लाईक करा. लाईक करायला किती वेळ लागतो, काय खर्च होते, काही लागतात का 10 रुपये 5 रुपये लाईक करायला? काहीच लागत नाही ना. लाईक करत जा ना माझ्या चॅनलला. मी खूप दुःखी आहे बरं का. माझं एवढं मोठं संकट आले, माझं घर फिरायचं, मला नाही का, नाही काम करू तर माझं फिरायचं लई वांध आहे मला. मला स्वतःचं काही नाही, स्वतःच काहीच नसल्यामुळं मला काम करणं जरुरीच आहे ना. आता माझं काम बंद झाले, माझ्या एवढं मोठं संकट आले, मी काय करू? मला काय सांगता नाही, मी शब्दात सांगू शकत नाही. माझ्या एवढं मोठं संकट आले. मला प्लीज कृपा करून मला नका सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. माझा होईल तितकं नका व्हिडिओ व्हायरल करायचा प्रयत्न करा. ही मेहरबानी तुमच्या चरणी, माझी मेहरबानी, ही विनंती आहे माझी, की माझा नाही का व्हिडिओ व्हायरल करा, मला सपोर्ट करा, एवढंच सपोर्ट करा मला, बाकी काहीच नका. माझा व्हिडिओ व्हायरल करा. तुमची यूट्यूब फॅमिली मायबाप येतं, तुमच्याकडेच मी अपेक्षाने पाहते, तुम्ही मला साथ द्याल म्हणून. नक्की तुम्ही साथ देता मला, एवढी अपेक्षा मी करते तुमच्याकडून. बाकी काही नको मला. माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट करत जा. आणि माझा नाही का व्हिडिओ, मला थंबनेल लावता येत नाही, एडिटिंग करता येत नाही, जे मला येते का ते मी बोलते. आणि माझं नाही का, तुम्ही नाही का पूर्ण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. पहा मैत्रिणींनो, आणि माझे टेलर दादा ताई हे सगळे भाऊ आहेत ना, त्याला सुद्धा विनंती आहे की कपडे शिवा, पण नाही का आपली मजबुरी राहते, आपल्याला कपडे शिवाच लागत. आपलं काय, माझ्यासारखंच काही काही जणांचं घरच त्या टेलरिंगवर असते. काही काही बायाला एवढ्या समस्या राहतात, एकल महिला असते, नवरा सोडून देतोय, दुसरी बायकोच करते, आणि तिच्या भाड टेकलेला असते, तिला कोणता सहारा नसते, तिला घर नाही दार नाही, तर तिला असं करणंच आहे. मला तीच झालं ना, मला करणं जरुरीच आहे टेलर काम.
मला पर्यायच नाही म्हणून मला नाही का टेलर काम करणं होतं. मी 17 वर्षे कपडे शिवले, पण आता मी शिवूच लागले, पण मला आता शक्यच होईना झाले. पण मी आता काय करू? कपडे नाही शिवू तर काय करू मी? काय खायचं? घर करायचं. घरात माणूस उपाशी राहील एका टायमाला, पण किराया तर देणंच आहे ना. एवढं मला असं दुखायले मनातून, तुमच्यापर्यंत माझी हाक पोहोचती का नाही पोहोचत काय माहीत नाही. पण ज्याच्यापर्यंत माझा व्हिडिओ गेला त्याने नाही काढला, माझ्या व्हायरल करायचा प्रयत्न करा, ही तुमच्या चरणी प्रार्थना माझी. ही मला तुमच्या सपोर्टाची खूप खूप गरज आहे. मला सपोर्ट करा. मला इतका त्रास व्हायला, मला बोलता येईना, मला श्वास घेता येईना झालाय, मला बसता येईना. डॉक्टरने मला सारखं झोप नका सांगितले, माझ्या कमरेपर्यंत गॅप होतं. आणि पाठीत नाही का डॉक्टरने सांगितलं, तुम्ही जर अजून कपडे शिवले तुमच्या पाठीत पाणी होईल. तुमचे ते हे राहते का, हे दाखवलं ना, हे दुभागन म्हणलं. हे कालावधीनं डॉक्टर म्हणले हे दुभागन, असे दोन भाग होता, तर तुमचं नाही का पूर्ण म्हणला बेड रेस्ट घ्यावं लागेल तुम्हाला. बेड रेस्ट आपल्या शक्य नाही. मला माझं कामच टेलरिंगचं हे पहा, आणि मला कपडे शिवल्याशिवाय पर्याय नाही. पहा ना, मला हे कसे गॅप दाखवले तर तुम्हाला दिसायला का? पहा, दिसत असले तर सांगा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ लांब होईल तितका नाही का व्हायरल करायचा प्रयत्न करा, हीच चरणी तुमच्या प्रार्थना आहे. मला ही तुम्हाला संदेश पोहोचायचा होता. काल माझे शिलाईचे पैसे आले म्हणून मी काल बेल्ट आणला, एक्सरा काढला, मेडिकल पण दिले. मला 1 महिन्याचे मेडिकल दिले. गोळ्या घ्यायच्या 1 महिन्याने, पुन्हा अजून एक्सरा काढायला सांगितले, बोलले डॉक्टरनं. 1 महिन्याने अजून मला नाही का एक्सरा काढायचा आहे. फरक पडला का जास्त व्हायला? मला श्वास रोखल्यासारखा व्हायला, माझा श्वास रोखायला. आणि माझं पूर्ण नाही का मशीनचे जीव असे बरं का, माझं जीवनच माझं मशीनच्या जीवावर. माझी सगळी प्रॉपर्टी माझी मशीन आहे. पण आता ते बंद झालं तर मी काय करायचं? माझ्या खूप मोठं संकट आलेलं आहे, खूप मोठं संकट आलेलं आहे. माझे यूट्यूब फॅमिली नाही का मला सपोर्ट करा, ही कळकळीची विनंती तुमच्यापर्यंत माझी पोहोचू दे हाक माझी. नक्कीच माझ्या चॅनलला नाही का लाईक शेअर कमेंट करा. माझे चॅनल म्हणजे माझ्या चॅनलची भेट घ्या. माझे व्हिडिओ पूर्ण पाहत जा. माझे शॉर्ट लॉंग लाईव्हला माझे जॉईन होत जा. ही तुम्हाला कळकळीची माझी विनंती आहे. माझे व्हिडिओ पूर्ण पाहत जा बरं का. मी खूप दुःखी आहे. मला कोणाचा सहारा नाही. मला सहारा फक्त भगवंताचा. आणि आता यूट्यूब फॅमिली तुमचा सहारा करेल मी. तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले मी. मला सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. खूप अति गरज आहे मला तुमच्या सपोर्टची. मला सपोर्ट करा. माझे व्हिडिओ पूर्ण पाहत जा. मला खूप त्रास व्हायला ते यूट्यूब फॅमिली. मला नाही का आराम करावा लागणार आहे. मला खूप त्रास झाला. मला अशी ताप आली असते आणि मला तब्येत माझी एकदम बिघडली. पहा, एकदम बिघडली. म्हणलं छोटासा ब्लॉग टाका, तुम्हाला तुमच्यापर्यंत माझी माहिती कळवा. माझ्या ज्या मैत्रिणी इतका माझा व्हिडिओ पाहून त्याला काहीतरी प्रेरणा मिळेल. माझं पाहून त्याला दुःखाची जाणीव होईन, आणि त्या सुद्धा नाही का कमी प्रमाणात कपडे शिवताना कमी शिवा. माय मावल्या हो, तुमच्या पाया पडते मी. शिवा कपडे मात्र खूप कमी शिवा बरं का. जीवाची तब्येत सांभाळून शिवा. वाकून शिवलं का महिलाला डॉक्टरनं सांगितलंय, महिलाला हे नाही का लगातार कपडे ज्या ज्या महिला शिवताना त्याला नाही का हे होणारच म्हणले, हे 100% होणार म्हणले आज न उद्या. तुमच्या चरणी हीच माझी प्रार्थना राहील की माय मावल्या हो, कपडे शिवा मात्र कमी प्रमाणात शिवा. माझी कळकळची विनंती तुम्हाला की आपल्याला मोप मजबुरी, आपल्याला कपडे शिवाय आपल्याला पर्यायच नाही शिवल्याशिवाय. पण तुम्ही काय करा, कमी प्रमाणात शिवा. असं हीच मला सांगायचं होतं मैत्रिणींनो. कमी प्रमाणात कपडे शिवा. माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट करा. माझा व्हिडिओ पूर्ण पहा. पण माझा व्हिडिओ तुमच्या हातात आहे. तुम्हाला कसं करायचं कसं नाही, लाईक करायचं नाही करायचं, कमेंट करायची नाही करायची, सबस्क्राईब करायचं नाही करायचं, पण माझा सल्ला ऐका एवढं तर करा. तुम्ही तुमची तब्येत सांभाळा. धन्यवाद.